Now today we are going to see potential energy of a single charge in an external field. आत्तापर्यंत आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डमध्ये बघितलं, म्हणजे स्वतःच्या चार्ज जो स्वतः इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करतो त्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस पोटेन्शियल एनर्जीचे व्हॅल्यूज काढल्या होत्या. आता आपल्याला पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिंगल चार्ज, म्हणजे एक चार्ज घेतोय आपण आणि तो एक्सटर्नल फील्डच्या संपर्कात आल्यानंतर त्याची पोटेन्शियल एनर्जी काढायची. सो फर्स्ट ऑफ ऑल we want to determine the potential energy of a charge, but where? In the external electric field E, which is not produced by the given charge. म्हणजे आपल्या चार्जमुळं ही फील्ड तयार झालेली नाही. and its potential energy we want to calculate. म्हणजे लक्षात आलं आपण काय करतोय, आपल्याला पोटेन्शियल एनर्जीच काढायची, आपल्या चार्जची काढायची. परंतु आता मात्र तो चार्ज कुठे असेल? एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये असेल. अँड दिस फील्ड इज नॉट प्रोड्यूस्ड बाय दिस चार्ज विच वी हॅव टेकन. सो फॉर दॅट पर्पज आफ्टर द एक्सटर्नल फील्ड रिॲक्शन वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट द पोटेन्शियल एनर्जी. बरं, मग आता आपण काय करणार? नेक्स्ट, एक्सटर्नल सोर्स मे बी नोन. एक्सटर्नल सोर्स कळल्या स्पेसिफिकेशन माहिती असू शकतात किंवा माहीत नसेल तर इफ अननोन ऑर अनस्पेसिफाईड देन वी विल नो द व्हॅल्यूज ऑफ ई अँड व्ही ड्यू टू द एक्सटर्नल सोर्सेस, किंवा नोन व्हॅल्यूज ऑफ ई अँड व्ही विल बी गिवन टू अस regarding the external sources. So there is no question about E and V. All these specifications will be given to us. Now assume that, third step now, external field field that is E is not affected by charge Q, which we are taking as Q is taken to be very very small. आता हा चार्ज जो आपण आपला घेतोय तो खूप छोटा आहे आणि ह्या छोट्या चार्जच्या स्वतःच्या फील्डमुळे एक्सटर्नल फील्डवर कुठलाही परिणाम होणार नाही. सो वी से दॅट एक्सटर्नल फील्ड इज नॉट अफेक्टेड. नेक्स्ट स्टेप इज दॅट ई अँड व्ही मे व्हॅरी फ्रॉम पॉईंट टू पॉईंट. आता स्वाभाविक आहे का जिथं इलेक्ट्रिक फील्ड किंवा पोटेन्शियल ज्या पॉईंटला जास्त असेल त्याच्यापासून थोडंसं अंतर वाढत गेलं की काय होणार, त्याचे व्हॅल्यू कमी कमी जास्त किंवा वाढत जाईल किंवा कमी होत जाईल, बट इट विल नॉट रिमेन कॉन्स्टंट. सो कंडिशन इज प्रोव्हाइडेड ई अँड व्ही मे व्हॅरी फ्रॉम पॉईंट टू पॉईंट. आता पोटेन्शियलच्या बाबतीतच बोलायचं जर झालं तर इफ व्ही दॅट इज पोटेन्शियल एनर्जी of R is called as external potential at any point P having a position vector R. आता इथं आपण काय घेतलंय, जो चार्ज घेतलाय तो आता घेतलाय कुठे? ॲट अ डिस्टन्स R. मग आता ह्या P पॉईंटला एक्सटर्नल पोटेन्शियल त्याला आपण VR असं म्हटलंय. and therefore due to the external field, the external potential at point P will be taken as VR. Other definition माहिती आहे. What is work done? Work done is nothing but we will bring the unit positive charge from infinity. आता इन्फिनिटी पासून तर P पॉईंटपर्यंत आणणे म्हणजे बाहेरून लांबच्या अंतरावरून P पॉईंटला आणणे म्हणजे इन्फायनाइट टू गिवन पॉईंट P which is at a position vector R किंवा डिस्टन्स R. ही 3 कोऑर्डिनेट सिस्टीम आहे आणि 3 कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये ते P पॉईंटचं पोझिशन वेक्टर जे आहे इट इज रिप्रेझेंटेड बाय R. सो हॅन्स वर्क डन इन ब्रिंगिंग द युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू पॉईंट P इज टेकन ॲज V. ना
therefore we say that work done in bringing a charge q from infinity to point P in the external field is given by the formula Q into VR, म्हणजे W is equal to QVR. बघा V is equal to काय, जर Q खाली घातलं तर W upon Q. So this is by definition, and therefore this work done is nothing but stored in the form of potential energy of system due to the charge Q. So here म्हणजे एका चार्जमुळे वर्क डनची किंमत काय झाली QVR, आणि यालाच आपण डब्ल्यूला सुद्धा काय म्हणतो, वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ potential energy. Hence we conclude that potential energy of a system of single charge Q at R in external field is given by potential energy is equal to Q into V of R. So this is the potential energy of a single charge in an electric field. Now we want to see another expression for two charges, system of two charges. म्हणजे आता पोटेन्शियल एनर्जीच काढायची, पण कोणाकरता पहिल्यांदा सिंगलसाठी होती, आता टू चार्जेस इन ॲन एक्सटर्नल फील्ड. आता मागच्या प्रमाणेच थेरी वापरायची. पहिल्यांदा आपण काय करणार आहे, पहिल्यांदा we are going to find out the potential energy for the system of two charges Q1 and Q2, and this will be at a distance R1 and R2 in external field. आता हे आपलं थोडक्यात फिगर अशी, इथं काय येणार, हे Q1 हा Q2 आणि दे आर ॲट अ डिस्टन्स R1 अँड R2. साधारणतः एक अशा पद्धतीने, म्हणजे आता आपले जे दोन चार्जेस आहेत, आता प्रोसेस सिंपल आहे. इनफायनाईट पोझिशनपासून पहिला चार्ज आणला Q1 ॲट ए पोझिशन, याचं वर्क डन. दुसरा चार्ज आणला Q2 बी पोझिशनला किंवा लोकेशनला, तो दुसरा वर्क डन. आता ह्यांचे वर्क डन कसे किंमत काढायची. सो हिअर फर्स्ट ऑफ ऑल नाव वी विल कॅल्क्युलेट the work done in bringing the charge Q1 from infinity to R1 किंवा लोकेशन A. मग काय होणार, आत्ताचं ड्यू टू द सिंगल चार्ज आपण इक्वेशन बघितलं वर्क डनचं, W इज इक्वल टू QVR. पण आता इथे आपण काय करणार, पहिला चार्ज आहे म्हणजे Q1, मग त्याचं पोझिशन वेक्टर R1. सो कॉल इट इक्वेशन नंबर 1. नाव सेकंड जॉब, we want to bring down the charge Q2 from infinity to the position vector R2, that is at location B, against external electric field as well as the electrostatic force of Q1. आता इथे Q2 वर वर्क डन होणार आहे. आता म्हणजे वर्क डन टू ब्रिंग चार्ज Q2, पण त्याला विरोध करणार दोन गोष्टी, एक एक्सटर्नल फील्ड, दुसरी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स Q1 मुळे. कारण Q1 आणि Q2 काय आहेत, पॉझिटिव्ह. मग फोर्स कोणता झाला, फोर्स ऑफ रिपल्शन. आणि मग ज्या रिपल्स करेल त्याच्या रिपेलिंग करत असताना तरीसुद्धा जे काही वर्क डन होतं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द वर्क डन अगेन्स्ट Q1. मग आता याला इक्वेशन फॉर्ममध्ये लिहूया. वर्क डन ऑन Q2 बाय एक्सटर्नल, पहिले ती फक्त एक्सटर्नल फील्ड, इट इज इक्वल टू Q2 इंटू VR2. इक्वेशन 1 प्रमाणेच, फक्त हे नोटेशन बदललं 1च्या ऐवजी 2. त्यानंतर आता हे झालं अर्ध काम एक्सटर्नल फील्डमुळं. आता Q1 मुळं, कारण Q1 विरोध करतो Q2ला. सो वर्क डन ऑन Q2 बाय Q1 इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 upon R12, as we have seen in the previous expression.
Therefore, total work done in bringing Q2 to R2 is, मग ह्या दोन्ही वर्क डनचं बेरीज W is equal to Q2 VR2 plus 1/4 pi epsilon naught Q1 Q2 upon R12. Call it equation number 2. Now from equation 1 and 2 we can conclude that potential energy of system is nothing but total work done in assembling the configuration. Assembling म्हणजे काय, Q1 ला इन्फिनिटीवरून आणला, Q2 ला इन्फिनिटीवरून आणला आणि एक्सटर्नल फील्डचा परिणाम त्याच्यावर झालेला आणि हे त्याच्यामुळे मिळालेले दोन इक्वेशन 1 and 2. मग therefore potential energy of the system is nothing but total work done. मग W is equal to काय येणार, सगळ्या दोन्ही इक्वेशनची बेरीज Q1 VR1 plus Q2 VR2 plus 1/4 pi epsilon naught Q1 Q2 upon R12. So this is all about the potential energy of system of two charges in an external field. Now the last article, that is potential energy of a dipole in an external field. आता एक्सटर्नल फील्डमध्ये डायपोल घेतल्यानंतर त्याची पोटेन्शियल एनर्जी काढायची. सो नाव यू सी in the figure, you will find that two charges, equal and opposite charge, plus Q minus Q, they are separated by a distance 2L. So this forms a dipole. Now this dipole makes an angle theta with the direction of the electric field E. The force experienced, force equation is Q into E. इकडं पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे फोर्स प्लस क्यू ई झाला, खाली मायनस क्यू चार्ज आहे त्याच्यामुळे त्याचा फोर्स मायनस क्यू ई झाला. नाव कन्सिडर अ डायपोल विथ चार्जेस मायनस क्यू अँड प्लस क्यू separated by distance 2L, which is placed in a uniform external electric field. Therefore, due to this field, external field, what will happen? This dipole will, as it is making an angle theta, it will get deflected. Deflection is in the form of torque. Therefore, we say that torque is experienced. Torque is the notation tau. So, therefore, this dipole tends to rotate. Therefore, tau is equal to P cross vector P cross vector E. So, this is in the vector form. म्हणजे हे आपल्याला टॉर्क जो मिळाला आहे दॅट इज नथिंग बट डायपोल मोमेंट इंटू दिस एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इंटू दिस external electric field. If we remove the vector form, we get in the scalar form tau is equal to Pe sin theta. Now, as due to the external electric field, the torque has taken place. We want to bring the deflection back to the same position, to the theta, and we have to neutralize the torque. So therefore we assume to neutralize, we assume external torque TXT. म्हणजे काय, external torque आपण वापरू राहिलो. This external torque is applied, and this, due to this, it rotates from theta 0 to theta. म्हणजे काय, इनिशियल कंडिशनला थीटा होता, ज्या वेळेस टॉर्क टेक्स प्लेस, नवीन डिफ्लेक्शन झालं थीटा 0. आता पुन्हा त्या थीटा 0ला पुन्हा थीटावर आणण्याकरता आपण एक्सटर्नल टॉर्क अप्लाय करतो, आणि ज्यावेळेस एक्सटर्नल टॉर्क अप्लाय करतो, दिस मीन्स दॅट इट इज विदाउट अँग्युलर ॲक्सलरेशन.
ॲक्सलरेशन नाही पाहिजे, म्हणजे एकदम फास्ट एकदम जागेवर नाही आला पाहिजे, त्या स्पीडमध्ये आला पाहिजे, म्हणजे त्याला म्हणतो आम्ही इन्फायनायटिझमल अँग्युलर स्पीडने आला पाहिजे. Therefore, then work is said to be done by the external torque. कारण इनिशियल कंडिशनपासून फायनल कंडिशनपर्यंत गेला होता. आता फायनल कंडिशन पुन्हा इनिशियल कंडिशनला आणण्याकरता जे वर्क डन झालं त्याला म्हणतो वर्क डन बाय एक्सटर्नल टॉर्क. सो इट इज गिवन इन द मॅथमॅटिकल फॉर्म W is equal to integration limit starting from final deflection theta 0 to initial deflection theta 0 to final theta, म्हणजे जी आमची फिगरमध्ये ओरिजिनल कंडिशन होते. सो TXT थीटा डी थीटा. आता टॉची व्हॅल्यू टाकायची P साइन थीटा डी थीटा. So we know that tau value is P sin theta. So integrating it, only integration, P is constant taken outside. Integrating sin theta d theta, we get cos of theta minus cos theta minus into minus of cos theta 0. And therefore minus into minus plus. So we bring it forward, cos theta 0 minus cos theta. So W is equal to P in the bracket cos theta 0 minus cos theta. We say that this work done is stored in the form of potential energy of the system when dipole makes an angle theta with E. पुन्हा पहिल्या जागेवर आल्यावर तो अँगल थीटा झाला with respect to E. So here we are going to choose झिरो पोटेन्शियल एनर्जी ॲज पर आवर कन्व्हिनियन्स, आणि ती कोणती घेतली यू थीटा 0 इज इक्वल टू 0. कारण वर्क डन बी काय होतं आहे, इनिशियल आणि फायनल कंडिशन येते, त्याकरता यू थीटा मायनस यू थीटा 0 इज इक्वल टू PE cos theta 0 minus cos theta. Call this equation number 1. This is the general equation now. Now we will take two conditions when dipole makes two angles. First is that if we say that dipole is perpendicular to E, म्हणजे काय झालं, फिगरमध्ये व्हर्टिकल कंडिशनला येईल असं, आणि मग E आणि पट्टीमध्ये जो अँगल तयार होईल तो 90 डिग्री. So therefore theta 0 is equal to pi by 2. Put the value in the general equation, we get u theta is equal to PE cos of, आता theta 0 होता तर pi by 2 minus cos theta. आता cos of 90 की 0, so remainder is minus, हा याचं साइन बाहेर घातला, P cos theta. If the condition is second condition, डायपोल इज पॅरलल टू ई, म्हणजे अशा पद्धतीने जर राहील, हे असं फिरवत फिरवत असं जर पॅरलल केलं तर वी कॉल दॅट डायपोल इज पॅरलल टू ई. देअरफॉर थीटा 0 इज इक्वल टू 0 डिग्री अँड पुट द थीटा 0 व्हॅल्यू 0, वी गेट यू थीटा इज इक्वल टू PE cos of 0 minus cos theta. Cos of 0 is 1, so we get a new equation, u theta is equal to PE into bracket 1 minus cos theta. So these are the two conditions when one is perpendicular and when one is parallel. That is, dipole is perpendicular and dipole is parallel. So these are the two equations in finding the potential energy of a dipole in an external field. Now let us see few problems. Now first problem, two charged particles having equal charge of 3 into 10 raised to minus 5 coulomb, each are brought from infinity to a separation of 30 centimeter. Find the increase in the electrostatic potential energy during the process.
म्हणजे आता या प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे, दोन चार्जेस दिलेत ज्यांची किमती आहेत 3 × 10⁻⁵ कुलम. कुठून आणलेत? इन्फिनिटीवरून. पोझिशन वेक्टर किती आहे? 30 सेंटीमीटर. म्हणजे आर किती दिला आहे त्यांनी? R1 R2 30 सेंटीमीटर किंवा R = 30 सेंटीमीटर. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. सो फर्स्ट ऑफ ऑल, as we are bringing from infinity to the given location, therefore at infinity we will consider potential energy to be 0. आता increase होणार आहे potential energy, म्हणजे that is called as the present potential energy. म्हणजे आपण ज्या वेळेस इन्फिनिटीवरून लोकेशनला येतो त्यावेळेस V = Q1 Q2 upon 4πε0 GR. मग आता याच्यामध्ये V = Q1 Q2 upon 4πε0 R मध्ये 1/4πε0 ची किंमत स्टँडर्ड आहे 9 × 10⁻⁹. Q1 आणि Q2 सारखे आहेत, म्हणजे स्क्वेअर करायचं 3 × 10⁻⁵² आणि R किती दिला आहे? 30 सेंटीमीटर, म्हणजे मीटरमध्ये तो झाला 0.3 मीटर. सो putting these values we get the answer as increase in potential energy 27 joules. हा झाला पहिला प्रॉब्लेम. हे सिंपल आहे, पण नुसतं फॉर्म्युला वापरून सोडू शकतो. आता दुसरा, determine the electrostatic potential energy of a system which consists of two charges -2 microcoulomb and +4 microcoulomb. म्हणजे आता अपोजिट चार्जेस दिले ब्रॅकेटमध्ये विथ नो एक्सटर्नल फील्ड. इन द ब्रॅकेट -8 सेंटीमीटर, 0 0. 3 डायमेन्शनमध्ये पोझिशन वेक्टर दिला आहे 8 0 0 अँड +8 सेंटीमीटर पुन्हा 0 0 रिस्पेक्टिवली. Second sub question, suppose the same system of charges is now placed in an electric field whose value is E = A × 1/r², where area is given as 8 × 10⁵ centimeter per centimeter square, comma, what would be the electrostatic potential energy of the configuration. तर आता आपल्याला दोन प्रश्न विचारले एकाच प्रश्न. तर पहिल्यांदा आपण पहिलं सोडूया, पहिल्यांदा डेटा पाहूया. पहिलं, आता दोन चार्जेस इक्वल आणि अपोजिट. Q1 निगेटिव्ह चार्ज दिला, Q2 पॉझिटिव्ह दिला, -2 मायक्रोकुलम +4 मायक्रो. आणि ह्या दोन्हीचे पोझिशन वेक्टर्स जे आहेत इन 3 डायमेन्शनमध्ये 8 0 0 -8 0 0 आणि +8 0 0. आता पहिला सब क्वेश्चन सोडूया. सो वी हॅव Q1 = -2 मायक्रोकुलम, म्हणजे 2 × 10⁻⁶. त्याचं पोझिशन वेक्टर आहे R1 = 0.08 सेंटीमीटर. आता ह्या Q2ची किंमत मी +4 मायक्रोकुलम्स दिले, 4 × 10⁻⁶. सी R2 is also 8 centimeter. So now total R is equal to, it is taken as the sum of these two position vectors R1 + R2, that is equal to 16 centimeter. आणि 16 सेंटीमीटरचं मीटरमध्ये, म्हणजे 16 सेंटीमीटर मीटरमध्ये केले तर 0.16 मीटर. आता प्रॉब्लेम सोडूया. आता आपल्याला, आता मी मगाशी सांगितलं की पहिला सब क्वेश्चनचा फॉर्म्युला जो आहे, आपल्याला डिटरमाइन काय करायचं आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम, म्हणजे 2 चार्ज सिस्टीमचं. त्याचा फॉर्म्युला सरळ सरळ आहे. V = 1/4πε0 Q1 Q2 upon R. नाव हिअर R म्हणजे R12. सो बाकीच्या किमती टाकायच्या. 1/4πε0 स्टँडर्ड आहे 9 × 10⁻⁹. Q1ची किंमत टाका, आत्ता आपण डेटामध्ये घेतली. Q2ची टाका, R12 किंवा R त्याला 0.16 करा, and hence we calculate, we get the answer 0.45 joules. Now
सेकंड सब क्वेश्चन इज ईचा फॉर्म्युला दिलेला आहे सब क्वेश्चन 2मध्ये आणि एची किंमत दिली 8 × 10⁵ पर सेंटीमीटर स्क्वेअर. याचा वापर करून आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा. आता आपण शेवटचं जे एक्सप्रेशन बघितलं की टोटल वर्क डन इन असेंबलिंग द कॉन्फिगरेशन इज इक्वल टू Q1V अपॉन ऑफ R1 वेक्टर प्लस Q2V अपॉन R2 वेक्टर प्लस Q1 Q2 अपॉन 4πε0 R12. आता हे याच्यामध्ये व्हीच्या किमती आहेत. ह्या व्हीच्या किमती ज्या आहेत, आता इथं आपल्याला व्हीचे डेटा दिलेला नाही आहे, तो आपल्याला काढायचा. मग तो कसा काढणार? तर आपल्याला E इज इक्वल टू A × 1/r² दिला आहे. पण ईचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, E इज इक्वल टू -dV/dr. याला म्हणतो आपण पोटेन्शियल ग्रॅडियंट. आता हा जो डेरिव्हेटिव्ह टर्म जर कॅन्सल केली तर आपल्याला व्हीची किंमत मिळू शकते. म्हणून मग आपण इंटिग्रेशन ऑफ दिस इक्वेशन वी आर गोइंग टू टेक. म्हणजे आता dV इज इक्वल टू काय येईल? E × dr. आणि इंटिग्रेटिंग इट वी गेट इंटिग्रेशन ऑफ dVचं V मिळतं. V इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ -E × dr. मग ईची किंमत टाका A/r² -A/r² dr. Now here we get the integration V is equal to A/r. हे उत्तर येतं आपल्याला. V is equal to काय आलं आपल्याला उत्तर? A/r. सो इंटिग्रेशन झाल्यानंतर आपल्याला आता टोटल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे आपलं शेवटचं एक्सप्रेशनचं फॉर्म्युला टाकायचं आहे. Q1 Q2 अपॉन 4πε0 r प्लस आता व्हीची किंमत टाका. V ऑफ R1 म्हणजे काय येईल? R1 A व्हीची किंमत A/r ऐवजी R1 × Q1 प्लस A/r2 × Q2. आणि मग आता आपल्याला डेटामधून व्हॅल्यूज टाकायचे. Q1 Q2 1/4πε0 तुम्हाला माहिती आहे, आणि आरची किंमत प्लस A × Q1 अपॉन R1 म्हणजे पुन्हा एची किंमत तुम्हाला माहिती आहे 8 × 10⁵. एक कॉमन आहे या दोन्हीची. आता टोटल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, आता पहिला भाग जो आहे Q1 Q2 अपॉन 4πε0 r, याचे उत्तर आपण ऑलरेडी काढले सब क्वेश्चन एमध्ये. मग त्याची किंमत टाकून द्या. त्यानंतर AQ1 अपॉन R1. आता पुढचं जे आहे AQ1 अपॉन R1 प्लस AQ2 अपॉन R2. ए कॉमन आहे दोन्हीमध्ये. मग आपण काय करू? ए कॉमन घेऊ आणि बाकीचं उरलेलं आपण बेरीज करून घेऊ. Therefore, putting these values, we get the answer 19.55 joules. So all the things are provided in the problem only. Data is provided in the problem. Only here we have to use the logic of E is equal to -dV/dr. Only this is strange thing. Otherwise rest of the things are directly involved in the formula only. This is how we are going to solve the problems. Next problem. An electric dipole consists of two opposite charges, each of magnitude 1 microcoulomb, separated by 2 centimeter. Full stop. The dipole is placed in an electric field of 10⁵ Newton per coulomb. Question is, first, maximum torque exerted by the field on the dipole, and second sub question, the work the external agent will have to do in turning the dipole through 180 degree starting from the position theta is equal to 0 degree. So here now first of all what is provided in the problem? Data. So data is first two opposite charges म्हणजे 2 प्लस आणि मायनस Q whose values is 1 microcoulomb आणि सेपरेटेड बाय डिस्टन्स 2 सेंटीमीटर. 2L इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. कन्वर्ट करा मीटरमध्ये 0.2 मीटर. हां, आता डाटा काय झाला? आता टॉर्क काढायचा आपल्याला. आता पहिली गोष्ट, डायपोल इज प्लेस इन अन एक्सटर्नल फील्ड 10⁵. म्हणजे ई काय झाला? 10 × 10⁵ न्यूटन पर कुलम. आता आपला टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे? एक्सटर्नल इज इक्वल टू P sin θ.
आता पी साईन थिटा आहे म्हटल्यानंतर मॅक्सिमम टॉर्क, आता पहिला सब क्वेश्चनमध्ये प्रश्न विचारला आहे, व्हॉट इज द मॅक्सिमम टॉर्क एक्झर्टेड बाय द फील्ड ऑन द डायपोल. मग आता इथे पी साईन ऑफ 90 डिग्री मॅक्सिमम कंडिशन आपण दोन बघितलं कंडिशन, पॅरलल आणि परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलरला किंमत जादा येते आणि पॅरललला कमी येते. सो देअर फोर वी टेक थीटा इज इक्वल टू 90 डिग्री हियर. सो टॉ एक मॅक्सिमम इज इक्वल टू पी साईन ऑफ 90. पीची किंमत आता आपल्याला काढायची, पी इक्वल टू क्यू इंटू 2L, म्हणजे पी इज इक्वल टू क्यू इंटू 2L. क्यू आहे जे 10 टू मायनस 2 इंटू 10 किती घेतला आहे आपण, चार्ज घेतला आहे 10 आपला 1 मायक्रोकुलम, 1 इंटू 10 टू मायनस 6. 2L, एल किती आहे 20 सेंटीमीटर, त्याचं मीटरमध्ये कन्वर्जन केलेलं आहे. सो वी गेट 2 इंटू 10 टू मायनस 2. सो कॅल्क्युलेट इट and we will find that tau maximum is equal to 2 into 10 raised to minus 3 Newton meter. हे सिंपल कॅल्क्युलेशन आहे, उत्तर मिळते. आता तसंच सब क्वेश्चन 2, इफ the work the external agent will have to do to bring the dipole back to the original position, that is through 180 degrees starting from position 0 is theta is equal to 0 degree. Now here we are going to take the formula in terms of theta 1 and theta 2. So W is equal to P into cos of theta 1 minus cos of theta 2 in the bracket. म्हणजे याचा अर्थ काय झाला, पॅरलल कंडिशन झाली. आणि ह्या पॅरलल कंडिशनमध्ये त्याने काय सांगितलं की 0 डिग्रीपासून 180 डिग्री, म्हणजे थीटा 1 किती झाला 0 डिग्री, theta 2 झाला 180 डिग्री. Substitute the values of cos of 0 degree and cos of 180 degree. Finally we get W is equal to 4 into 10 raised to minus 3 joules. So these are all the simplest problems which are based on the formula generated from the expression. So solve it carefully, logically.